तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशी भूमिका जी आहे ती छगन भुजबळ मांडतायत, परंतु या GR वरून अजूनही वाद जो आहे तो थांबवायचं नाव घेत नाही। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। चूक झाल्यास सुधारित GR काढावा लागेल असं मुंबई स्पष्ट केलंय, मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यापासून सगळं बंद करू, जरांगेंचा इशारा। GR विरोधात कोर्टात नक्की जाणार, छगन भुजबळांनी केलं स्पष्ट। सध्या गावागावात आंदोलनं होत आहेत, आता अख्खा ओबीसी समाज आंदोलनात उतरेल असंही स्पष्ट केलं। 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅजेटच्या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला चालू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करणार, जरांगेंचा इशारा। जरांगेंनी महाराष्ट्र विकत घेतलाय का? सगळं राज्य त्यांचंच, आम्ही काय करायचं ते बघू, छगन भुजबळांचा जरांगेंवर पलटवार। येवलेवाल्याचं ऐकून आमच्या GRच्या शब्दात फेरफार करायचा नाही, फेरफार केल्यास आम्ही हे 1994चा GRला कोर्टात चॅलेंज करू, जरांगे आक्रमक। 1994ला आमचं 16% आरक्षण तुम्हाला दिलं ते आम्हाला द्या, जरांगेंचा हल्लाबोल। GRमुळे ओबीसींचं नुकसान होतंय, भुजबळांच्या भूमिकेशी आम्ही सहमत। सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय हे स्पष्ट झालं, सरकारकडून दोन्ही समाजाला खेळवण्याचा प्रकार, विजय वडेट्टीवारांची टीका। GR बाबत संबंधित विभागाच्या सचिवांसोबत उद्या बैठक, काहींकडून दिशाभूल, GRमुळे ओबीसी समाजाचं काहीही नुकसान नाही, वडेट्टीवारांसोबत GR बाबत चर्चेस तयार, बबनराव तायवाडेंची भूमिका। तायवाडे काय बोलतात वडेट्टीवारांनी समजून घ्यावं, ओबीसींच्या ताटातील आरक्षण दुसऱ्यांना जाणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। राजकारणासाठी वडेट्टीवारांची दुटोंडी भूमिका, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण ओबीसींचं कुठेही नुकसान नाही, नवनाथ बन यांची वडेट्टीवारांवर टीका।